हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। तर सध्या तरी केरळमध्ये भरपूर असा पाऊस आहे बघा। पाऊस अजिबातच उघडत नाही आणि गेले 8-10 दिवस झालं मला बाहेर जायचं होतं, पण पावसामुळे ना हा पाऊस बघून बाहेर निघायलाच नको होतं। पण आज पायाची थोडीशी जखम जास्तच वाढली होती म्हटल्यानंतर आज कसल्याही परिस्थितीत जायचंच होतं। तर पाऊस सकाळी 11 वाजेपर्यंत वाट बघितली, नंतर थोडासा उघडला होता, पण थोडा एक 15-20 मिनिट असा उघडायचा आणि नंतर पडायचा। तरी पण आज तसंच बाहेर पडले। तर बाहेरचं वातावरण काहीच असं झालेलं होतं। तर इकडेही ना लाल मातीचे डोंगर आहेत बघा, आणि डोंगर रोड साईडला ना असं डोंगर पोखरून ना मोठा आता हायवे झालेला आहे। तर माणूस असं निसर्गासोबत हे करतात आणि मग निसर्गानंतर मग आपल्याला साथ देत नाही। तर एवढा मोठा इथं डोंगर होता, तर तो पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि आता मोठे रोड असे तयार केलेले आहेत। आणि इकडं कसं झाड आणि डोंगर काढूनच घरं वगैरे बांधतात, तर परत त्याच्यापासून पण आपल्याला काहीतरी मग असा पाऊस वाढला ना त्रास होते। तर फॅन पण ना आता गेल्या महिन्यात नवीन फॅन घेतलेला, तर तो पण असा आवाजत होता कर त्याचा आवाज, तर तो एक्सचेंज करून दिला, कारण त्याचं म्हणजे संपलेलं नव्हतं वॉरंटी। तर मग ते पण एक्सचेंज करून घेतला आणि टाऊनमध्ये आलं होतं। तर आता केरळमध्ये पण ना महिलांना बस फ्री आहे, तर ना बससाठी तिथं महिला एवढ्याशा उभा राहिलेल्या होत्या। तर इकडे कसं प्रायव्हेट बस जास्त आहेत गव्हर्मेंट बसपेक्षा, तरी पण म्हणजे काही थोड्याफार गव्हर्मेंट आहेत, तर त्याला पण अशी भरपूर गर्दी होते। तर पायालाही अशी काही पट्टी करून आली होती आणि खूप जास्त आता त्याचा त्रास होत होता। तर मग अगोदर दवाखान्यात जाऊन दाखवलं, तर मग ते म्हणले की भिजवायचं नाही आणि नंतर मग चप्पल पण घालता येणार नाही म्हटल्यानंतर मग म्हणलं अगोदर बाकी जी कामं पेंडिंग ठेवली होती तर ती करून घ्यावी आणि नंतर मग घरी जाताना म्हणजे पायाचं हे करून पट्टी करून जावे। तर अगोदर मग लेन्स कार्डमध्ये गेलो, तर आता बरेच दिवस झाले नंबर चेक केलेला नव्हता। आता मला जास्त नंबर नाही, मायनसमध्येच माझा नंबर आहे, पण मला डोकं दुखतं म्हटल्यानंतर मी कंटिन्यू चष्मा वापरते। तर आता बरेच दिवस झालं चेक केलं नव्हतं, 1.5 वर्ष होऊन गेलं होतं। तर मग आहोंचा पण नंबर चेक करायचा होता, तर नंबर नॉर्मलच होतं, म्हणजे मायनसमध्येच आहेत। पण अधूनमधून चेक केलेलं बरं असतं, म्हणजे कमी जास्त झाला असेल तर मग आपण चष्मा म्हणजे ग्लास चेंज करून घेऊ शकतो। तर मग इथं ना चष्मा आपला क्लीन पण करून देतात। ही चष्मा क्लीन करायची मशीन होती, तर त्याच्यामध्ये टाकून ना व्यवस्थित असं क्लीन करतात। आता आपण कसं काही काम करताना वगैरे फोडणी वगैरे घालताना एकदम चष्म्यावर वाफ आले की हाताने खरकट्या हाताने वगैरे काढलेलं असतं, तसं असतं काहीतरी लागलेलं। तर मग तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला, तर दोघांचे पण चष्मे ना व्यवस्थित क्लीन करून घेतले। तर तिथं नंबर वगैरे चेक केला। आता इथं आपली मेंबरशिप असेल तर दर 6 महिन्याने आपण जाऊन नंबर आपला फ्रीमध्ये चेक करून, किंवा आपल्याला चष्मा 1-2 महिन्यातून चष्मा क्लीन करून घ्यायचा असेल तर तिथं जाऊन घेऊ शकतो। त्याचे काही चार्जेस वगैरे ते काही घेत नाहीत। तर गेल्यावेळी प्रांजूचा चष्मा कधी बनवून घेतला आहे ना, तर ते पण चेक करायचं होतं, लक्षात नव्हतं। तर त्यांच्याकडे सगळी डिटेल असते आपली। तर तिचा चष्मा घेऊन पण आता 1.5 वर्ष झालेलं होतं। मग म्हटलं तिला घेऊन यायचं होतं, पण तिला क्लास होता त्यामुळे तिला घेऊन गेलो नव्हतं। तर तिचा पण एकदा नंबर चेक करून बघायचा होता। तर डिसेंबरमध्ये आता 2 वर्ष कंप्लीट होतात। तर मग तिथं भरपूर अशा व्हरायटी आहेत चष्म्याच्या, आणि महाग आहेत चष्मे ना, भरपूर महाग आहेत। पण मला कसं होतं, माझा एकदा बनवून घेतला की माझा 4 ते 5 वर्ष तर ना व्यवस्थित टिकतो, म्हणजे चष्मा खूप व्यवस्थित वापरते। आणि तिथून झाल्यानंतर परत मग मला काही दोरा आणि काही अस्तरचं वगैरे शिलाईचं काय घ्यायचं होतं साहित्य, तर लेस वगैरे इथं भेटतात। तर मग तिथं जाऊन ना ते काही साहित्य लागायचं होतं ना, तर ते सर्व साहित्य घेतलं। आता जातानाच मी जे मॅचिंग आणायचं होतं, तर ते कापड मी कट करून घेऊन गेलते आणि नंतर मग स्टुडिओमध्ये गेले होते, फोटो स्टुडिओमध्ये। तर तिथं मला पासपोर्ट साईजचं फोटो काढायचं होतं, तर माझं आणि कृष्णाचं जॉईंट अकाउंट काढायचं आहे, त्याच्या स्कूलमधून सांगितलं होतं। तर त्याच्यासाठी म्हणलं अगोदर माझे फोटो नव्हते, बरेच वर्षापूर्वीचे होते, तर म्हणलं आता मग नवीन फोटो काढून घ्यावे। आणि परत मग इथं गेले होते, इथं ना अस्तर भेटतात, तर चांगल्या क्वालिटीचे असतात। आता हे हिंदीवाली आहे, तिथे हिंदी बोलतात, हे बाहेरून आलेले आहेत राजस्थान साईडचे। तर कट पीसच आहेत हे सगळे, म्हणजे ताग्यातून आपण हे कट करून घेऊ शकतो, म्हणजे ड्रेससाठी साड्यांसाठी पण ना असं कट पीस वापरतात हे। तर मग 40 रुपयेवाले जे अस्तर असतात चांगल्या क्वालिटीचे, तर तेच ब्लाऊजला वापरते। 25 वाले पण भेटतात इथे, पण त्यानं काय होतं, अस्तरचे ब्लाऊज आहेत ना, तर ते अस्तर लगेचच खराब होतात। तर त्यामुळं मग ना शक्यतो सगळे ना असे 40 वालेच वापरतात। तर हे ब्लाऊज जरी खराब पीस झाला तरी ना अस्तर व्यवस्थित टिकलं जातं। ह्याचं कापड अगदी जाड असं कापड येतं, आणि म्हणजे चांगलं कापड येतं, ह्याचं कॉटनमध्ये येतं।
तर मग 6-7 अस्तर मला आणायचे होते. तर मग 1 मीटरच मी घेते, म्हणजे दुसऱ्या कलरचं जॉईंट वगैरे कुठं द्यायला लागत नाही. 1 मीटर घेतलं ना म्हणजे आतून पट्ट्या वगैरे लावायला व्यवस्थित पुरतं. त्यामुळं मग 1 मीटरच कपडा घेते मी अस्तरचा. तर तिथून मी कट करून घेतले सगळे अस्तर आणि बिल करून परत मग आले. तर इथं LIC ऑफिसमध्ये जायचं होतं. तर प्रांजूच्या नावावर मी एक पॉलिसी भरते, तर त्याचा काही हप्ता आलेला होता, तर तो भरायचा होता. म्हणल्यानंतर ते पण म्हणलं आता टाऊनमध्ये गेलं ना अशी सगळी कामे ना एकदाच करून घेते. आणि पावसामुळे एकतर बाहेर जायला नको वाटतं आणि मग गेलं तर मग दिवस जातोच. सकाळी 11ला गेलेलो 3पर्यंत. नंतर भूक लागलेली भरपूर अशी, तर म्हणलं पेटपूजा करून घ्यावी. आता स्वयंपाक बनवलेला होता घरात, पण यायला बराचसाच वेळ झाला. म्हणल्यानंतर मग भात सांबार असं जेवण घेतलं. आणि जेवण 60 रुपयेमध्ये एकाचं जेवण होऊन जातं, स्वस्त जेवण भेटतं इकडं पण. नंतर चप्पल माझी खराब झालेली होती. आता शू घातले ना काय होते, पावसाळ्यात वास येतो खराब त्याच्यातून. त्यामुळं मग मी चप्पल घेतली माझ्यासाठी. आणि ते झाल्यानंतर मग पायाला हे ना त्याने आता औषध लावून दिले. आतनं 2-3 औषध लावून क्लीन केलं तिथं आणि नंतर हे वरून असं पट्टी लावून दिले. तर परवा दिवशी सकाळी परत यायला सांगितले. तर काय झालं होतं, पायावरती नारळ सोलायचं पडल्यामुळे नख तुटला होता अगोदर आणि दुसरा नख आला होता, पण तो असामध्ये खालून आल्यामुळं काय झालं होतं, मासामध्ये साईडच्या घुसत होता. मग ते साईडला असं जखम होत होती सारखी. पण बरेच दिवस झालं ते तसंच होतं, पण मी टाळाटाळ केली. पण आता आतमध्ये असा पू तयार झाला आहे नखामध्ये आणि सूज पण त्याच्यावरती भरपूर आले. त्यामुळे ते आता टच जरी झालं तरी ना ते दुखत होतं, म्हणजे टच पण झालेलं त्याला चालत नव्हतं, एवढं दुखत होतं. आणि अंगठा असा भरपूर सुजलेला होता खालच्या बाजूने त्याचं, म्हणजे आतमधून असं चांगलंच पाणी धरलेलं होतं त्याला. आणि आता पावसामुळे सारखं पाण्यामध्ये इकडे तिकडे केल्यामुळे ते जास्तच वाढला त्रास. तर आठवड्यापासून जायचं पण ते झालंच नव्हतं. आज ते दाखवून आले, पण आता ते जास्तच ठणकं मारायला लागलं होतं. आता त्याने औषध लावले, ते पिकल्यानंतर त्याच्यातली घाण वगैरे निघणार. तर आता परवा दिवशी केल्यानंतर ते साईडनं कट करून क्लीन करणार आणि परत एकदा मग ती पट्टी करून देणार. तर संध्याकाळी आल्यानंतर मग सिंपल अशी सांडग्याची भाजी बनवली होती. आता दुपारी बाहेरूनच खाल्लं होतं, त्यामुळे संध्याकाळी काही बाहेरचं खायची इच्छा नव्हती. तर म्हणलं चपाती आणि झटपट होणारा सांडगा करावा. तर सिंपल असं तेलामध्ये जिरं टाकलं. अगोदर सांडगा थोडासा भाजून घेतल्यानंतर चव छान होते त्याची. तर कांदा घेतलेला, त्याच्यामध्ये थोडासा लसूण चेचून घातला. आता खोबऱ्याचं वाटण मी खोबरं भाजून ठेवलेलं असतं वाटण करून, तर ते त्याच्यामध्ये घातलं. हळद मीठ आपलं रेग्युलरचं तिखट आणि नंतर 1 चमचा ना शेंगदाण्याचं कूट घालते. तर हे कसं रबरबीतच छान लागतं. अगं जास्त पाणी घातल्यानंतर पातळ भाजी याची छान लागत नाही. तर मग गरम पाणी वरून घालून ना भाजी बनवून घेतली आणि लगेच मग चपाती पण करून घेतली. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. बाय.